अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतहो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. दत्त महाराजांकडे काय मागावे यावरती अनेक मतमतांतरे आहेत. दत्त अर्थात देणारा, तेव्हा तो देत असताना घ्यावे अथवा नाही. काहींचे मत आहे मागण्याची इच्छा न व्हावी हे मागावे. कोणी म्हणते पुन्हा जन्म नको अर्थात एरझार चुकवावी हे मागावे. अन्य काही म्हणतात तुमच्या क्षेत्री कायम निवास व्हावा हे दान द्यावे. सामान्य बुद्धीने आपण अनेक मते देत असलो तरी असामान्य अशा भगवत भक्तांकडून यावर काय भाष्य झाले ते आपण पाहूयात. बापूशास्त्री कोडणीकरांनी दीक्षित स्वामी महाराजांचे गिवार्ण भाषेत श्लोकबद्ध चरित्र लिहिले आहे. यामध्ये ते म्हणतात, अयमेव परो लाभो नृणाम देहभृताम खलो शक्यते तत्कथम नाथ दुरापम प्रतिभाती मे. अर्थात देहधारी मानवांचा हाच परम लाभ आहे, तो म्हणजे दत्त दर्शन. देवा, आपले दर्शन स्वर्गीय देवांनाही दुर्मिळ आहे. ते देखील तुमच्या दर्शनाची इच्छा करतात. आता प्रश्न असा आहे की केवळ भक्तांनाच दर्शन झाले तर आनंद होतो का? तर नाही. भक्तांच्या भेटीचा आनंद दत्त महाराजांना देखील होतो. बापूशास्त्री पुढे म्हणतात, भक्त प्रेमाच्या उल्हासाने दत्त महाराज साकार आणि सगुण झाले. आपल्या भक्तांना भेटल्यावर दत्त महाराजांनी आलिंगन दिले, पण 2 हातांनी आलिंगन देऊन जो आनंद झाला तो अपुरा पडला आणि म्हणूनच श्रीगुरु चतुर्भुज झाले. अहो, केवढे हे भक्त प्रेम! दत्त महात्म्यामध्ये विष्णू दत्ताच्या गाथेमध्ये थोरले महाराज म्हणतात, विष्णू दत्ताला ब्रह्मराक्षस प्रसन्न झाला. काय हवे ते माग म्हणाला. काय बरे मागावे? संतती मागावी तर मी निर्धन आहे. धन मागावे तर राहायला घर नाही. इथून सुरुवात. हे सर्व नश्वर म्हणावे तर परलोक देखील नश्वरच की. यावेळी विष्णू दत्ताच्या पत्नीने त्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे. ती म्हणते, मागू नका नश्वरा श्री दत्ताची भेटी करा ऐशावरा मागावे. पुढे ती म्हणते, पडता दत्ताची गाठ सर्व देव देतील भेट संपदान सोडतील पाठ मग आटा आट कासया. पुढे दत्त महाराजांनी विष्णू दत्ताला दर्शन दिले. केवळ दर्शन नाही तर विष्णू दत्ताच्या घरी महाराज माध्यान्हकालीन भोजनाला आले होते. दत्त महाराजांची भेट हा फार वेगळा अनुभव आहे. लक्ष वरुषासी करीतोसी उदासी. लक्षावधी तप करून सुद्धा ज्याची भेट अथवा दर्शन दुर्लभ आहे त्या दत्त महाराजांनी एकदा की दर्शन दिले की झाले. आयुष्याची इति कर्तव्यता यामध्येच आहे. बाकी काय करायचे आहे हो? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.